राज्य शासनाच्या दीनदयाल अंत्योदय योजनेतून निवासी बेघर लोकांसाठी निवासी योजना ही महायुतीच्या सरकारने कार्यान्वित केली। मागच्या काळामध्ये अकोला शहरामध्ये जे बेघर लोक आहेत, जे बाहेर काम करतात पण संध्याकाळी ज्यांना राहायला घर नाही, अशा लोकांना संत गाडगे महाराजांना डोळ्यासमोर ठेवून हा बेघर निवारा उभा करण्यात आला। आणि आज मी इथं अचानक भेट दिली तेव्हा कळलं की महानगरपालिकेने टेंडर जे दिलंय ते आशा किरण बहुउद्देशीय संस्थेला दिलंय। मात्र त्या टेंडर्सच्या नामावली काय, कोण्या निकषावर त्यांनी सिक्युरिटी गार्ड इथं नेमलाय, कोण्या निकषाच्या अंतर्गत त्यांनी काय केलं याचा कुठेही मास्टर किंवा रजिस्टर उपलब्ध नाही। अनेक महिलांचे मी 1 to 1 केलं, म्हाताऱ्या ज्येष्ठ महिलांशी बोललो, त्या म्हणतात एक वेळचं जेवण आम्हाला भेटतं संध्याकाळी, तीही एक सेवाव्रती येतात इथे, सकाळचं जेवण ते हाताने करतात, स्वच्छता सुद्धा ते हाताने करतात। मग अशा बहुउद्देशीय संस्थेला ज्यावेळेस आपण हे टेंडर देतो त्यावेळेस त्याचे नॉर्म्स काय हे मात्र कोणाला, त्या भड मॅडम जे आहेत त्या अद्यापही इथे पोहोचल्या नाहीत, त्यांना आम्ही बोलावलं होतं। पण मग अशा प्रकारे जर सरकारी पैशाचा अपव्यय होत असेल, त्यांना त्यांचं मानधन व्यवस्थित भेटत नसेल आणि नाव आपण गाडगे बाबाचं घेतोय, हे करताना थोडी लाज वाटली पाहिजे। याच्यामुळे सरकार बदनाम होत आहे। या सर्वांवर एकदा चौकशी करून कठोर कारवाई करण्याची मागणी मी सरकारकडे करणार आहे। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।